नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी मराठा योद्धा, मराठा समाजाचे स्वयंभू आणि एकमेव नेते मनोज जरांगे पाटील यांची बातमी बघायला मिळाली, ऐकायला मिळाली आणि बरं वाटलं. बरं एवढ्यासाठी वाटलं की साधारण 2 वर्षापूर्वी जे नाव, जी व्यक्ती, जो चेहरा एकूणच माध्यमांमध्ये धुमाकूळ घालत होता, तो अचानक दिसायचाही बंद झाला. मग चुकचुकल्यासारखं वाटतं की अरे, हा माणूस सध्या काय करतोय. जसं तुम्हाला माहिती आहे की निवडणुका आल्या की प्रकाश आंबेडकर हे बातम्यांमध्ये पिंगा घालायला लागतात. प्रत्येक चॅनेल, प्रत्येक वर्तमानपत्र, तिथे प्रकाश आंबेडकर आपल्याला दिसतात. आणि मग प्रकाश आंबेडकर हे वेगवेगळ्या आघाड्यांना, पक्षांना, नेत्यांना एकामागून एक इशारे देत असतात. आणि आपण कशी तयारी केली हे पत्रकारांना अगत्याने सांगत असतात. आठवतं ना तुम्हाला, महाराष्ट्राच्या लोकसभा 48 जागा आहेत. हे 48 जागांपैकी जवळजवळ 40 जागांवर निवडणूक लढवण्याची आपण तयारी केली आहे. आता जेव्हा लढवण्याची तयारी केली असं म्हटलं जातं, तेव्हा त्या मतदारसंघामध्ये कुठल्याही पक्षाचा उमेदवार असो, त्याला आपल्याला वंचितच्या उमेदवाराशी टक्कर द्यावी लागेल याची चिंता वाटली पाहिजे. इतका आत्मविश्वास प्रकाश आंबेडकर यांच्या बोलण्यातून दिसतो. आणि हे सगळं लोकसभा असो, विधानसभा असो, या निवडणुकांच्या आसपास, म्हणजे साधारण एक 4-6 महिने आधीपासून आपल्याला हे ऐकायला मिळतं. आणि एकदा निवडणुका झाल्या, मतदान संपलं, मतमोजणी झाली, निकाल आले, आणि जे काय सरकार बनायचं, ज्यांनी विरोधात बसायचं, या सगळ्या गोष्टी सेटल झाल्या की प्रकाश आंबेडकर अंतर्धान पावतात. आता सुद्धा तुम्ही बघितलं की 2024च्या डिसेंबरमध्ये जुनं वर्ष संपलं आणि नव्या सरकार सकट महाराष्ट्रात नववर्ष उजाडलं. त्यानंतर जवळजवळ गेल्या 6-7 महिन्यामध्ये प्रकाश आंबेडकरांची काहीही खबरबात नाही. हा, मध्ये नाही म्हणायला एकदा त्यांनी कुठल्या तरी ईव्हीएमच्या विरोधात वगैरे वगैरे असं काहीतरी दावा केलेला होता कोर्टात, तो फेटाळला गेला, परत पडला. प्रकाश आंबेडकर सध्या काय करतात हे तुम्ही गेल्या 8-10 दिवसाची वर्तमानपत्र वाचली तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही. कुठल्याही चॅनेलवर पण ते दिसत नाही. त्यामुळे असा सातत्याने सलग कित्येक महिने दिसलेला एखादा व्यक्ती, त्याचं आंदोलन, त्याचे इशारे, हे जर गायब झाले तर चुकचुकल्यासारखं होतं. आणि जितकं प्रकाश आंबेडकर त्यांच्यापेक्षाही अतिशय प्रभावी असं व्यक्तिमत्व म्हणजे मनोज जरांगे पाटील होतं. तुम्हाला आठवत असेल तर त्या अंतरवली सराटी या त्यांच्या गावामध्ये त्यांनी मराठा आरक्षण आणि आत्ताच मिळालं पाहिजे असा हट्ट धरून जे काय उपोषण सुरू केलं होतं. आणि त्यांची प्रकृती ढासळायला लागल्यानंतर त्यांना तपासायला गेलेल्या सरकारी डॉक्टर आणि पोलिसांच्या पथकातून हल्ला झाला. आणि लाठीमार झाल्यानंतर बघता बघता अचानक मनोज जरांगे पाटील हा मराठ्यांचा एक स्वयंभू योद्धा झाला. त्याच्या आधी त्यांनी अनेक आंदोलनं केली होती. खरं तर त्यांचं उपोषण सुरू होऊन 5-6 दिवस निघून गेले होते, पण त्याची साधी बातमी सुद्धा कुठल्याही मराठी माध्यमात नव्हती. पण तो लाठी हल्ला झाला आणि मग जे काय रौद्र रूप मनोज जरांगे पाटील यांनी धारण केलं, त्यानंतर कुठल्याही माध्यमांना मनोज जरांगे पाटील सोडून जगात काही घडतंय, आज मनोज जरांगे पाटील यांनी श्वास घेतला. थोड्या वेळापूर्वीच त्यांनी आधी घेतलेला श्वास होता तो उच्छ्वास म्हणून सोडला. त्यामध्ये कार्बन डाय ऑक्साईडचं इतकं प्रमाण होतं
त्यांनी घेतलेल्या श्वासामध्ये इतकं प्रमाण ऑक्सिजनचं होतं, इथपर्यंत बातम्या द्यायच्या बाकी राहिल्या होत्या. त्यांनी जरंगे पाटील यांनी परिधान केलेल्या पांढऱ्या शर्ट मधली शुभ्रता ही किती आहे याच्यावर काय ते निरमा किंवा सर्फ वगैरे कंपन्या संशोधन करत आहेत. अशा बातम्या यायच्या राहिल्या, नाही तर हळूहळू करत त्या बातम्या सुद्धा आल्या असत्या. खरं तर मला असं वाटायचं, मी एखाद्या चॅनेलचा संपादक असतो तर मनोज जरांगे पाटील हे केस कधी कापतात आणि किती कापतात यावर एक स्पेशल रिपोर्ट करायला लावला असता. कारण गेल्या 2-3 वर्षामध्ये मी जे काही जरांगे पाटील यांचा चेहरा आणि मोहरा बघतोय त्यामध्ये ते कधी केस कापतात आणि केस किती कापतात, त्यांचा नाभिक कोण आहे, केस कर्तन करणारा कोण आहे, त्याच्याकडे अशी कुठची कला आहे की कापलेले केस सुद्धा दिसत नाहीत, कळत नाहीत, यावर एक मोठा रिपोर्टच केला असता. पण असो, ते अचानक देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्यावर तुटून पडलेले आणि मराठा आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही असा उठता बसता दिवसा सकाळी कधीही धमकावणारे मनोज जरांगे पाटील हे पूर्णपणे अंतर्धान पावल्यासारखी परिस्थिती होती. गेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आल्यानंतर मनोज जरांगे पाटील काय करतायत याविषयी फार कुतूहल होतं आणि त्यामुळे जीव भांड्यात पडला. काल परवा त्यांची एक बातमी आली आणि आहेत जरांगे पाटील आहेत ह्याची खातर जमा झाली. खरं म्हटलं तर मला यात नवल वाटण्यासारखं काही नव्हतं. कारण जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षण आंदोलन सुरू झाल्यापासून मी सातत्याने सांगत आलोय की एक निवडणुकीचा काळ संपू दे, लोकसभा विधानसभेच्या निवडणुका होऊन जाऊन दे, त्यानंतर मनोज जरांगे पाटील कुठे आहेत हे भिंग घेऊन शोधावं लागेल, हे मीच सांगत होतो. माझे गेल्या 2-2.5 वर्षातले व्हिडिओ काढून बघा, हे मी सातत्याने बोललोय की एकदा निवडणुका संपल्या की मनोज जरांगे पाटील हे आहेत कुठे हे बघावं लागेल. आता मी असं म्हणेन की मनोज जरांगे पाटील यांच्यावर जेसीबी मधून पुष्पवृष्टी करणारे लोक कुठे आहेत, त्यांच्यासाठी काही ते 50-50 एकर जमीन जेसीबी लावून सपाट करून तिथे लाखांच्या कोटी कोटींच्या मिटिंगा घेणारे आणि त्यासाठी तयारी करणारे लोक सगळे गायब कुठे झालेत. त्याचं कारण असं मित्रांनो की हा सगळा भुलभुलैयाच होता, हा सगळा भुलभुलैया होता. जरांगे पाटील यांचं आंदोलन हे मीडिया आंदोलन होतं आणि तुम्हाला आठवत असेल तर मी वारंवार जरांगे पाटील यांची तुलना हे अण्णा हजारेंशी करत होतो. 12-13 वर्षापूर्वी जेव्हा दिल्लीमध्ये जनलोकपाल आंदोलन गाजत होतं, वाजत होतं, अखंड टीव्हीवरून थेट प्रक्षेपण चालू होतं, त्या कालखंडामध्ये देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा अण्णा हजारेंची भीती वाटावी असं माहोल निर्माण केला होता मीडियाने. नेमकं तीच परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या चेहऱ्यावर मीडियाने निर्माण केलेली होती, इकोसिस्टीमने निर्माण केलेली होती की मनोज जरांगेंकडे दुर्लक्ष करून, कानाडोळा करून महाराष्ट्रातलं राजकारण चालू शकत नाही, इकडचं पान तिकडे जाऊ शकत नाही, असा एक माहोल तयार केला होता. तुम्हाला मराठ्यांची मतं नकोत का, अशा धमक्या म्हणून जरांगे पाटील देत होते. आठवतं ना तुम्हाला काय बोलत होते, ऐकलंय, आठवलंय? जरा आठवून बघा की कुठलाही मराठा हा मनोज जरांगे पाटील यांचा इशारा आल्याशिवाय मतदानाला सुद्धा घरातून बाहेर पडणार नाही आणि मतदान करायला बाहेर पडला तर मनोज जरांगे पाटील
यांनी सांगितलेल्या उमेदवारालाच मत दिल्याशिवाय राहणार नाही, अशी एक वातावरण निर्मिती झालेली होती. कुठपर्यंत गेलो होतं? प्रत्येक मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी प्रत्येक मतदारसंघात 200-200 उमेदवार उभे करायचे. यासाठी बैठका झाल्या होत्या. पुढे एकही उमेदवार उभा राहिला नाही. मग सगळ्या 288 विधानसभा निवडणुका लढवण्याची डरकाळी मनोज जरांगे पाटील यांनी फोडली होती. त्यासाठी मला वाटतं संभाजीनगरमध्ये बैठक सुद्धा, मेळावा सुद्धा झाला होता. तयारीला लागले होते लोक. पुढे काय झालं? एक दिवस मनोज जरांगे पाटील उठले आणि मला लढायचं तर लढा, नाही तर नका लढू, मी चाललो. गेले निघून. आणि हे नवीन नव्हते, हे टँट्रम्स नवे नव्हते. अचानक एक दिवस तुम्हाला आठवतं, त्या अंतरवली सराटीतून जरांगे पाटील उपोषण चालू असताना तडकाफडकी उठले आणि आत्ताच्या आत्ता सागर बंगल्यावर जातो. सागर बंगला म्हणजे काय? देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांचं वास्तव्य सागर बंगल्यात होतं. तर तिथे जातो आणि मला डायरेक्टली गोळी घाल, असं एकेरी भाषेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री यांना त्यांनी धमकी दिली होती. आणि तरा 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 उठून निघालेले, अंतरवली सराटीतून निघालेले जरांगे पाटील हे अवघं एक गाव पुढे गेले. पुढच्या गावामध्ये रात्रीचं त्यांच्या सहकार्याने भोजन केलं आणि पहाट होण्यापूर्वी परत अंतरवली सराटीमध्ये आले. काय झालं पुढे? अशा गोष्टीकडे कानाडोळा करायचा असतो, हा भूलभुलैया असतो. हे ओळखण्या इतका धूर्त राजकारणी देवेंद्र फडणवीस आहेत. म्हणून मीडियामधून, राजकीय विश्लेषकांकडून, वेगवेगळ्या पक्षांकडून जे काय दबाव आणले जात होते की जरांगे पाटील शिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात आणि निवडणुकीला कोणीही सामोरं जाऊ शकत नाही, हे जे वातावरण निर्मिती केली होती, तिला न बोलता देवेंद्र फडणवीसांनी टाचणी लावली होती. एक चकार शब्द बोलले नव्हते. किंवा कदाचित देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्रातला एकमेव नेता असा होता की ज्यांनी कधीही मनोज जरांगे पाटील यांचा राग शांत करणं यासाठी त्यांची भेट घेतली नाही, दखलच घेतली नाही. हा मंत्री वगैरे कोण कोण गेले आले, हे सगळं चालू होतं. पण ज्या प्रकारे ब्राह्मण मराठा वाद जरांगे पाटील पेटवू बघत होते, त्याला आपण चांगलं वाईट कुठलाही प्रतिसाद दिला तर त्यामध्ये जरांगे पाटील यांचा हेतू यशस्वी होईल आणि महाराष्ट्रामध्ये जातीय भांडणांचा, हिंसेचा हलकल्लोळ माजू शकेल, हे ओळखण्याचा धूर्तपणा फडणवीसांकडे होता. म्हणून त्यांनी जरांगे पाटील यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं. लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा महायुतीला मागे टाकून महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या, तेव्हा त्याचं श्रेय फक्त जरांगे पाटलांना आहे, असंही एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. आणि जरांगे पाटील सुद्धा धमकावत होते, मराठ्यांची मतं नकोत का? आपण निवडणूक लढवणार आणि परत समोरच्या पक्षांना विचारायचं, तुम्हाला मराठ्यांची मतं नकोत का? मोदी असोत की फडणवीस असोत, ते सत्तेवर येतात ते मराठ्यांच्या मतावर येतात असं सांगायचं आणि त्यांनाच सदोदित शिव्या घालायच्या. हा जो काय खेळ चालला होता तो निवडणुकीपुरता आहे, आऊट घटकेचा आहे, हे ओळखणं एवढा मुरब्बीपणा फडणवीसांकडे होता. म्हणून त्यांनी या मराठा योद्धा जो होता त्याच्याकडे वळूनही बघितलं नाही, त्याच्या शिव्याशापांना उत्तर दिलं नाही, की त्याच्या आव्हानांना प्रतिसाद दिला नाही. आणि परिणाम आपल्या समोर आहेत. आणि एकदा तो परिणाम साधला की असे विषय संपत असतात, असे विषय संपत असतात. झालं. अंतरवली सराटीची राळेगण सिद्धी झाली
आणि मनोज जरांगे पाटील यांचा अण्णा हजारे होऊन गेला. मी तेव्हाच सांगत होतो, अगदी आरंभापासून पहिल्या 1-2 आठवड्यानंतर ज्या प्रकारचे टँट्रम्स, हातपाय आपटण्यापासून अर्वाच्य बोलण्यापर्यंत जरांगे पाटील यांची मजल गेली होती, तेव्हाच मी सांगितलं होतं महाराष्ट्राला दुसरा अण्णा हजारे मिळालाय. आता वारंवार उपोषण होणार, उपोषण सोडली जाणार आणि उपोषणाच्या धमक्या दिल्या जाणार आणि ते चालू राहिलं, चालू राहिलं, चालू राहिलं. शेवटी मीडियाला पण कंटाळा आला, कारण ज्यातून टीआरपी मिळेल यासाठी जो एवढा बागुलबुवा तयार केला होता, त्यातून निष्पन्न काहीच नाही. त्यामुळे हळूहळू करत मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जाणारे कॅमेरे बंद झाले, त्यांच्याकडे जाणाऱ्या काय ते पत्रकार कमी झाले आणि सगळा मीडियाच जरांगे पाटील यांना विसरून गेल्या. पण ते बिचारे आपल्या परीने जे जे काय मराठा संघटनेत ते करत राहिलेले आहेत आणि चालू आहे. फक्त आता त्याच्या बातम्या होत नाहीत. आता त्याच्या बातम्या होत नाहीत, कारण त्या बातम्यामुळे कुठचाही राजकीय फायदा होऊ शकणार नाही हे लक्षात आल्यानंतर आजपर्यंत जरांगे पाटलांना प्रसिद्धी आणि त्यांच्या आंदोलनाला साधन संपत्ती पुरवणाऱ्यांनी हात आखडता घेतलेला आहे. आणि त्यामुळे कधी काळी 50-50 गाड्यांचा ताफा घेऊन निघणारे जरांगे पाटील यांना आता गर्दी जमवणं अवघड झालंय आणि त्यामुळे न जमणाऱ्या गर्दीसमोर धमक्या देणं सुद्धा आवर्त घ्यावं लागले. असे जरांगे पाटील कुठे गेले या चिंतेत मी होतो, इतक्यात त्यांच्याविषयी बातमी आली. बीड जिल्ह्यामध्ये कुठेतरी कोणाला बघायला गेले होते की काय होतं माहित नाही, तर पहिल्या मजल्यावरून का दुसऱ्या मजल्यावरून लिफ्टने खाली येत होते जरांगे पाटील आणि त्यांचे काही सहकारी. तर लिफ्ट तुटली काहीतरी आणि कोसळली. एकच मजला 10-12 फूट, पण तो अपघातच असतो. पण सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही आणि न चढलेली लिफ्ट कोसळली आणि त्या कोसळलेल्या लिफ्टमुळे जरांगे पाटील यांना परत एकदा बातम्यांच्या जगामध्ये पुनरागमन करता आलं. ज्या माणसाचं बोलणं, ज्या माणसाचं हालचाल, ज्या माणसाची काय ती भाषा, यामुळे तो बातमीचा विषय होत होता. दैनंदिन नव्हे तर अखंड 24 तासाच्या बातमीचा विषय होत होता. त्याला तो चढलेल्या लिफ्ट कोसळली यासाठी बातमीचा विषय होण्याची वेळ आली. ही एका आंदोलनाची शोकांतिका आहे. आणि मी तुम्हाला आठवत असेल तर या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची तुलना सातत्याने जवळजवळ 40-42 वर्षापूर्वीच्या दत्ता सामंतांच्या गिरणी कामगार संपाशी केलेली होती, की आंदोलनाची व्याप्ती आधीपासून ठरवावी लागते. होईल तसं बघू काय होतंय ते, असं नाही. कुठपर्यंत जायचं, कुठून माघार घ्यायची, कुठे ताणून धरायचं, कुठे सैल सोडायचं, या सगळ्याची एक रणनीती आधी ठरवली जाते आणि त्यातून नंतर आंदोलन उभं होतं आणि आंदोलन हळूहळू तापवत नेलं जातं. आधी तापवायचं आणि मग हळूहळू निवांत करत जायचं, थंड करत जायचं, असं आंदोलन नसतं. आंदोलनाची आणि चळवळीची दिशा ठरलेली आहे. हळूहळू सुरुवात करायची. जसं त्या मॅरेथॉन वगैरे शर्यती असतात, दीर्घ पल्ल्याच्या शर्यती असतात, त्याच्यामध्ये धावपट्टू हळूहळू सुरुवात करतो आणि क्रमाक्रमाने वेग वाढवत नेतो आणि जसजसं उद्दिष्ट जवळ येतं तेव्हा तो अधिक भरधाव वेगामध्ये जातो. भरधाव वेगामध्ये सुरुवात करायची आणि अर्ध्याच्या अधिक अंतर कापेपर्यंत तुम्हाला धाप लागायची, अशी शर्यत होत नाही, तसं आंदोलन पण होत नाही. त्यामुळे उडालेल्या भडक्यातून जे मराठा आंदोलन सुरू झालं होतं त्यातून निष्पन्न काही होणार नव्हतं. मराठ्यांना एक खोडी आशा दाखवून त्यांची शुद्ध फसवणूक केली जाणार होती हे कळत होतं. कारण विषय
सरकारच्या आवाक्यातला नव्हता. सरकारने विधानसभेमध्ये पूर्ण केलेला होता. प्रकरण सगळं कोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टात अडकलं असताना उगाच एका मुख्यमंत्र्याला, त्याच्या उपमुख्यमंत्र्याला त्याच्या जातीवरून टार्गेट करण्यातून जातीय राजकारणाचे डाव साधले जाणार होते. पण त्या पलीकडे मराठ्यांच्या पदरात काहीही पडणार नव्हतं हे उघड होतं. आणि म्हणून ते आंदोलन जसं बारगळत गेलं तशीच लिफ्ट कोसळली. लिफ्ट कोसळली पुढे चढलेलं पडलं, हे एक प्रकारचं प्रतिकात्मक वृत्त आहे की झपाट्याने वर जाणं, जिने चढायला त्रास होतो. चळवळ ही जिने चढल्याची असते. लिफ्टमध्ये तुम्ही बसला की फटाफट तुम्ही 22, 50, 25, 35 मधले जाता. तेवढं जिने पायानी चढून जाणं शक्य नसतं. दमछाक होते, हळूहळू जाता येतं. पण फटकन गेलेले जितक्या वेगाने वर जातात, तो वरचा लिफ्ट खेचणारा जो धागा असतो किंवा दोर असतो तो तुटला तर खाडकन खाली येतात. ही प्रतिकात्मक पडझड आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या आंदोलनाचे, ज्या आंदोलनाचं नाव सुद्धा आता कोणी घेत नाही. असो मित्रांनो, जरांगे पाटील यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.